तर आज आम्ही निघणार होतो ॲलप्पीवरून त्रिवेंद्रमला जाण्यासाठी. म्हणजे आमचं हॉटेल होतं कोवालम बीच साईडला, पण मेन काम त्रिवेंद्रममध्ये होतं, जे की पद्मनाभम स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. आणि आम्हाला असं कळलेलं की रस्त्यांची हालत खूपच खराब आहे, त्यामुळे पोचायला उशीर लागतो आहे. म्हणूनच आम्ही हाऊसबोटवरती सगळ्यांनी साड्या वगैरे घालून आवरून निघालेलो, जेणेकरून जर उशीर झाला तर पहिल्यांदा दर्शन घेऊ त्रिवेंद्रममध्ये आणि मग कोवालम बीचला जाऊ, हॉटेलला जाऊ असं ठरलेलं. पण लवकर आल्यामुळे आम्ही पहिल्यांदा हॉटेलला आलो, आवरून सवरून मग परत आम्ही गेलो दर्शनासाठी. आणि रूमच्या समोरच स्विमिंग पूल होता, त्यामुळे अवधूतला काही कंट्रोल होत नव्हतं, म्हणून अवधूत गेला स्विमिंग करायला. पण मी मात्र तुम्हाला इथं माझी रूम दाखवत आहे. आणि रूमच्या समोरचा माझा व्ह्यू इतका सुंदर होता ना, मस्त सगळे असे नारळाचे झाडं आणि स्विमिंग पूल दिसत होता. आणि तिथं समोर तुम्हाला दिसत असेल बीच आहे, तो समुद्र आहे. आणि त्याला आम्हाला जायचं होतं आवरून दर्शनासाठी, पण अवधूत काही ऐकतच नव्हता. कसं बसं त्याला काढलं आणि मग आम्ही आवरून गेलो दर्शनासाठी. आतमध्ये काही फोन अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. आम्ही आमचे फोन लॉकरला ठेवलेले, माझे आणि ह्यांचे दोघांचेच फोन घेतलेले, ते दोन्ही फोन लॉकरला ठेवलेले. बाहेर आलो, सगळ्यांचं फोटोशूट चाललेलं. आणि नंतर बसमधून निघालो आम्ही हॉटेलला जाण्यासाठी. आणि जाताना अवधूची अशी काही मस्ती चाललेली, सगळ्यांना एंटरटेन करत होता तो. आणि ड्रायव्हर अंकलला सांगत होता की प्लीज काका गाणं चेंज करा ना, पटापट लावा ना, असं काहीचं. आणि माझा आवाज थोडा बिघडला, ॲडजस्ट करून घ्या. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.